भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात सांगलीमध्ये धर्मांतरण विरोधी कायद्याच्या मागणीसाठी मशाल मोर्चा काढण्यात आला। यावेळेला धर्मांतरण खपवून घेणार नाही, धर्मांतरण करण्यासाठी आलेल्यांना ठोकून काढा असं विधान आमदार गोपीचंद पडळकरांनी केलंय। तर ठोकून काढणाऱ्याला 1 लाखांपासून ते 5 लाखांपर्यंत बक्षीस सुद्धा देणार असल्याची घोषणा पडळकरांनी केली। इकडे इकडे पुढे आता आपण बैलगाड्याच्या शर्यती लावतो, लोक बक्षीस लावतात 5 लाख रुपये, 3 लाख रुपये दुसरा नंबर, 2 लाख रुपये तिसरा नंबर, 1 लाख रुपये चौथा नंबर, 50,000 पाचवा नंबर। आता तुम्ही बक्षीस अशी लावा, गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला 5 लाख रुपये, दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला 4 लाख रुपये, तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला 3 लाख रुपये, आणि ज्याला पूर्ण त्याला सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये।